चार्ली चॅपलिननं माझ्याकडं, अरे यावं त्या चार्ली चॅपलिननं माझ्याकडं, धरावा त्याच्या हसऱ्या दुःखाचा कागद माझ्या समोर आणि म्हणावं मला, नितीन लिहिना माझ्या मुक्या जगण्याची एखादी बोलकी कविता, तू माणसांवर प्रेम करणारा कवी आहेस. मी उचलावं पेन, तेवढ्यात हिटलरने तिथे यावं आणि म्हणावं मला, नितीन घे ना माझं रक्त, त्या रक्तानं लिहिना कविता जर्मनीच्या साम्राज्यवादावर आणि मी कोंडून मारलेल्या श्वासांवर. तुझी माणसाची कविता वाचून कदाचित ते मला माफ करतील मित्रा, तू माणसावर प्रेम करणार. मी कविता लिहायला सुरुवात करावी तेवढ्यात समुद्रातून हातात मीठ घेऊन लादेननं तिथं यावं आणि मी म्हणावं लादेनला, आणि लादेननं म्हणावं मला, नितीन दे ना तुझा थोडासा तुकारा, काश्मीरच्या बर्फात पेरावा म्हणतो, आणावी म्हणतो हिरवी वारी पंढरी. आणि मी द्यावा त्याचाच त्याला पैगंबर आणि सांगावं की लादेन या देशात पैगंबर पेरला की तुकारामच उगवत असतो. यावं त्या डोनाल्डने, यावं त्या पुतीनने, मी सांगेन त्यांना खडसावून, तिसरं महायुद्ध विसरा, माझी कविता नेहमी आडवी आहे. आणि तुम्ही या सगळ्यांनी एकदा माझ्याकडे कवठे मंकाळला राहतो मी, तुमच्या मेंदूतला इतिहासच एकदाचा जाळून टाकावा म्हणतो, तुमच्या मेंदूतला इतिहासच एकदाचा जाळून टाकावा म्हणतो आणि तुम्हाला दाखवावा म्हणतो हा सुंदर भूगोल जो तुम्हाला आणि आम्हाला फार जपून ठेवायचा येणाऱ्या असंख्य पिढ्यांसाठी. वातावरण बघून जगण्यासाठी देश बदलणाऱ्या पाखरांनी सांगा कुणाची गाणी गायची. मी आता एवढं बाहेर मला बोलवते तर पासपोर्ट जीवाच्या पलीकडे सांभाळावा लागतो. मी माणूस आहे, बाउंड्री क्रॉस करताना मला कागदाची गरज आहे, पण एखादा कावळा चिमणी उडत आले, थांबा पाकिस्तान आला आता नाही, त्यांच्याकडनं अशी सहज बॉर्डर क्रॉस होते आणि आम्हाला कसलं चेक करते माझं मला माहिती. मी ती चुकून प्लॅस्टिक पिशवी निघची त्या कुवेतला, आतंकवादी आल्यावर धरलं मला, म्हणलं मी काय केलं, तो म्हटलं प्लॅस्टिक बंदी आहे आमच्या देशात. म्हटलं ती तू फेकून, नाही म्हटलं इथं कुठं फेकता. तर त्या अधिकाऱ्यानं त्याला बारकोड लावला पिशवीला आणि त्यानं मला सांगितलं, इथनं जेव्हा परत जा त्याला ही पिशवी दाखवायला लागल आणि ही घेऊन जायची म्हणतात, ही जर नसली तुमच्याजवळ तर सुट्टी नाही म्हणतात. जीवाच्या पलीकड पिशवी जर त्याच्यावर आमच्या गावातल्या त्या कपड्या दुकानात जाऊ महागली वस्त्र निघते, ती अंडरवेअर घेऊन आणली पिशवी सांभाळायला लागेल तुम्हाला. आमच्यात काय चाललंय, वातावरण बघून जग